भवनातील कार्यालय टिकवण्याचा आता ठाकरे पक्षापुढे आव्हान असणार आहे। खासदारांची संख्या घटल्याने कार्यालय काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे। नियमाप्रमाणे दोन्ही सभागृहात एकूण किमान 5 खासदार असलेल्या पक्षांना संसद भवनात कार्यालय दिलं जातं। पक्षाच्या संसदीय कामकाजासाठी संसद भवनामध्ये कार्यालय असतं। ऑपरेशन टायगर नंतर आता कमी झालेल्या संख्याबळानंतर आता ठाकरेंसमोर हे आव्हान असणार आहे। शिवसेनेत फुटलेल्या खासदारांच्या विलीनीकरणाची औपचारिकता पार पडल्यावर कार्यालय काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घ्या, सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, नियम नेमका काय सांगतो आणि ठाकरेंचं एकूण संख्याबळ दोन्ही सभागृहातलं किती आहे? दीपक, सध्याच्या परिस्थितीमध्ये ठाकरेंचं एकूण संख्याबळ दोन्ही सभागृहांमध्ये 4 खासदारांचं आहे। कारण एक खासदार त्यांचे राज्यसभेत संजय राऊत आणि उर्वरित 3 खासदार हे लोकसभेमध्ये आहेत। आता सध्या संसद भवनाच्या आतमध्ये म्हणजे आवारामध्ये वेगवेगळ्या पक्षांना त्यांच्या संसदीय कामकाजासाठी म्हणून कार्यालय दिलं जातं आणि ते एक किमान संख्याबळ असलेल्या खासदारांच्या पक्षांनाच तशा स्वरूपाचं कार्यालय दिलं जातं असा सर्वसाधारण नियम आहे। तरी सुद्धा हा लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या विवेकाधिकाराचा विषय असतो। अध्यक्ष जर दोन्ही सभागृहाच्या अध्यक्षांच्या विवेकाधिकाराचा आणि उपलब्ध जागेनुसार उपलब्ध कार्यालयानुसार निर्णय घेण्याचा त्यांच्याकडे अधिकार असतो। परंतु सध्या ठाकरेंचे एकूण 5 पेक्षा कमी खासदार झालेले आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे असलेलं जे कार्यालय आहे संसद भवनातलं ते कार्यालय टिकवण्याचं आता त्यांच्याच पक्षापुढे आव्हान आहे। कारण ते कार्यालय काढूनही घेतलं जाऊ शकतं। अजूनपर्यंत शिवसेनेच्या सर्व 6 खासदारांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। ठाकरेंच्या 6 खासदारांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली की त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो। औपचारिकता अजून बाकी आहे आणि ती औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याविषयीचा निर्णय होऊ शकतो। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला बातम्या पावसासंदर्भातल्या। महाराष्ट्र मोसमी वाऱ्यांनी व्यापला। मोसमी वारे राज्यात